नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी महांगडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मुंबईसारख्या महानगरात गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 1999 पर्यंत घरातून कामासाठी बाहेर जाताना पेरूचा पापा म्हणण्याची सवय ठेवा म्हणजे दिवस उत्तम जाईल असा सल्ला दिला जायचा. पेरूचा पापा, पेन, रुमाल, चाव्या, पाकिट आणि पास या 5 अत्यावश्यक गोष्टींच्या पहिल्या अक्षराची जोडणी म्हणजे पेरूचा पापा. मात्र 2000 सालापासून या गोष्टीत अमूलाग्र बदल झाला. या 5 महत्त्वाच्या गोष्टीत आणखी एका गोष्टीची भर पडली आणि ती म्हणजे मोबाईल फोन. दैनंदिन व्यवहारात मोबाईल फोन ही सेवा इतकी महत्त्वाची झाली आहे की इंटरनेट आणि IT या दोन्ही गोष्टी मोबाईलला जोडण्यात आल्या. दूरसंचार आणि ITला पूरक अशा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आज खूप कंपन्या कार्यरत आहेत. आपल्या सेवांचं जाळं पसरवण्याकरिता विविध तंत्रज्ञान त्यांना उपयोगात आणावं लागतं आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की अशा प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान बलाढ्य कंपन्यांना पुरवण्याच्या उद्योगात एका मराठी उद्योजकाने मुसंडी मारली. तर मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील असूनही पहिल्या पिढीचे उद्योजक बनण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, उद्योग व्यवसायात नुकसानीत जाऊन गाशा गुंडाळण्याची वेळ आली तरीही त्याची धास्ती न घेता उलट पक्षी उद्योगातच ज्यांनी मुसंडी घेतली, मायक्रोस्कॅन या आपल्या कंपनी मार्फत चाकोरी बाहेरच्या उद्योगात जाऊन एक मराठी माणूस यशस्वीपणे झेप घेऊ शकतो याची उद्योग विश्वाला ज्यांनी प्रचिती करून दिली, असं उत्तुंग आणि विलक्षण मराठी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री संदीप सुरेश दोंदे. झेपच्या सर्व दर्शकांना माझं विनम्र अभिवादन. मायक्रोस्कॅन ही कंपनी आम्ही जी आहे तिची आम्ही फायबर ऑप्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं हे म्हणजे एक प्रकारचं प्रत्येक बेस स्टेशन्स कनेक्टिव्हिटी ही फायबर ऑप्टिक्सच्या मार्फत होते. फायबर ऑप्टिक्स म्हणजे एक प्रकारची केबलच असते, त्याच्यावरती ग्लासची केबल असते. अतिशय 9 मायक्रॉन्स अशा छोट्याशा कंतूतून ही फायबर गेलेली असते. फायबर ऑप्टिक्स ह्याच्यातून विविध प्रकारचे लाईट एनर्जीतून सिग्नल्स तुम्ही पास करता. त्या कुठलीही एनर्जी कन्वर्टेड इंटू लाईट, दॅट इज व्हॉट फायबर ऑप्टिक्स इज मीन व्हॉट. तर फायबर ऑप्टिक्स ह्या तंत्रज्ञानामुळे तुमचे कुठलेही सिग्नल्स तुम्ही लाईटच्या ह्याच्या स्पीडमध्ये प्रवास करू शकतात. त्यामुळे फायबर ऑप्टिक्स हे असं प्रगत तंत्रज्ञान आपण आता मोबाईल टेक्निकसाठी वापरतो. आता ह्या सगळ्या नेटवर्क ज्या मोबाईल नेटवर्क आहे त्या मोबाईल नेटवर्क पूर्णपणे आता फायबर ऑप्टिकवरती अवलंबून आहे. हे जे टॉवर्स टू टॉवर्स आहेत ते सगळे फायबर ऑप्टिक्सनी कनेक्ट झालेले आहेत. आणि ही आमची कंपनी जी आहे ती फक्त फायबर ऑप्टिक्सच करत नाही तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर करणं, त्याच्यावरून त्याच्या पर्टिक्युलर मोबाईलला आम्ही कनेक्टिव्हिटी करून देणं मोबाईल टॉवर्ससाठी. एअरटेल, आयडिया, एअरसेल ह्या सगळ्या आमच्या कंपनीज आम्ही त्यांना जोडणी करून देतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतःचा फायबर ऑप्टिक केबल पूर्ण मुंबईमध्ये पसरवलं आहे. 800 किलोमीटरचं आमचं नेटवर्क झालं आहे मुंबईमध्ये. आणि त्याच्यामुळे हे पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही लोकांना शेअरिंगच्या तत्वावरती देतो. म्हणजे काही भाडं तत्वावरती आम्ही एअरसेल, आयडिया, तुलीप, BPL ह्या सगळ्या कंपनीजना आम्ही ते भाडे तत्वावरती दिलेलं आहे. हा मोबाईल फोन, यातून मिळणारी संपर्क सुविधा आणि इंटरनेट सेवा सुविधा या आत्ताच्या आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. या सेवेला लागणारं तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी संदीपजींची कंपनी फार मोठं योगदान देते याची कल्पना आपल्याला आलीच असेल. शिवाय त्यांच्या बलाढ्य क्लायंट्सची यादी ऐकून तुमच्या हेही लक्षात आलं असेल की चाकोरी बाहेरचा उद्योजक असा उल्लेख त्यांचा मी का केला असेल. अशा उद्योजकाचा जीवन प्रवास हा जितका उत्कंठावर्धक आहे तितकाच तो तरुण आणि होतकरू उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. मराठी अस्मितेचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गिरगावातून संदीपजींचा जीवन प्रवास सुरू होणं हाही तितकाच योगायोग मानावा लागेल. माझा जन्म 1968 साली मुंबईत गिरगावात आजी होती तिच्या घरी झाला, म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झाला आणि तिथून मग मी तिथे होतो. पण माझं बालपण हे विठ्ठलवाडी म्हणजे कल्याणच्या पुढे एक गावात तेव्हा होतं. मी 3री पर्यंत शिक्षण माझं समर्थ विद्यालय म्हणून एक शाळा होती तिथे झालं. माझे वडील प्रीमियर ऑटोमोबाईल्समध्ये कामाला होते. आई BMCमध्ये जॉबसाठी होती. ती माझं जेव्हा 10वी होतं तेव्हा तिने ती सोडली नोकरी. लहानपणी संदीप म्हणजे इतका हूड म्हणण्यापेक्षा त्याची मस्ती दुसऱ्यांना त्रास देणारी नव्हती, पण अतिशय मस्तीखोर. म्हणजे ऑफिसमधनं घरी आलं की सासू माझ्या ताब्यात द्यायची त्याला, घे बाई आता दिवसभर. मग इतकं मस्ती करून कारण का आम्ही त्या विठ्ठलवाडीला राहत होतो तर ते अंगण मोठं, तिथे दिवसभर त्या पंजाबी मुलांच्या बरोबर खेळायचं, प्रसंगी विहिरीपर्यंत जायचं.
असं करून करून त्याचं ते लहानपण पण साधारण 4थीच्या सुमारास आम्ही मुंबईत आलो, परांजपेमध्ये ॲडमिशन घेतली. पण तिथेही त्याचं थोडेसे मस्तीही चालूच होती. म्हणजे मला तर आठवतं की 10वीचा पेपर, अगदी ॲन्युअल पेपर चालू, आणि हा मुलगा रंगपंचमी बाहेर खेळत होता. शेवटी त्याला मी, अरे चल अभ्यास कर थोडा तरी, पास तरी व्हायचं आहे की नाही, काय 60% मिळाले तरी पार्ला कॉलेज आहे, 80% मिळाले तरी पार्ला कॉलेज आहे, 60% मिळवून दाखवी. आणि बरोबर 60% मिळून हा मुलगा पार्ला कॉलेजला जॉईन झाला. कारण त्याला ते माहितीच होतं की आपल्याला पार्ला कॉलेज आहे, परांजपेनंतर पार्ला कॉलेज मिळणार आहे. पण आम्हाला असं आठवतं की 10वीला असं आम्ही कधी, मला आता आठवत पण नाही त्याला कुठलं सेंटर आलं होतं की आम्ही त्याला पोचवायला गेलो आहे, सोडायला गेलो आहे पेपर आहे म्हणून, कधीच नाही. त्याने ॲडमिशन्स घेतल्या, त्यांनीच ते पुढे गेलेले आहेत. आणि ह्याच्यात माझ्या मिस्टरांचा, त्याच्या वडिलांचा त्याला खूप सपोर्ट होता की संदीप तू काहीही कर, की आम्ही तुझ्या कशाचंही आड येणार नाही. संदीप माझा भाचा, त्याच्याबद्दल काय सांगायचं. लहानपणी अत्यंत गोजीरवाणा मुलगा, पण मस्तीखोर. अभ्यास करायचाच नसतो, पण तरीसुद्धा हुशार. त्याच्यामुळे कोणी असं मागे नाही लागायचं त्याच्या की तू करच म्हणून. पण एवढी कल्पना नव्हती की मोठा होऊन तो इतका मोठा होईल की आमची नजर पण पुरणार नाही कदाचित. त्याची मी लाडकी आत्या. 2 आत्यांनी त्याला काहीही आणून दिलं, प्रेझेंट वगैरे, तरी त्यांनी विचारलं, संदीप तुझी आत्या कुठली लाडकी? तो मला ता आत्या म्हणतो. ता आत्या? अरे पण आम्ही तुला बॅट बॉल दिलंय, नंतर निरनिराळी पुस्तकं देतो, पण तरी तुला ता आत्याच आवडते? हो, म्हणजे स्पष्ट वक्तेपणा इतक्या लहानपणी पण त्याचा दिसून आला मला. 4थी ते 10वी मी शाळेत तिथे मुंबईला आलो. 4थीला मी परांजपे विद्यालय शाळेत मी ॲडमिशन घेतली. विजयनगर सोसायटीमध्ये अंधेरीला माझी शाळा होती. 4थी ते 10वी माझं पूर्ण शिक्षण अंधेरीच्या शाळेत झालं. शाळेत मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. क्रिकेट खेळायचो मी, बॅडमिंटन खेळायचो. शिक्षणात त्या माझी फारशी एवढी काही प्रगती नव्हती, पण 10वीला जेमतेम मला काही मार्क मिळून मी पार्ला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत तेवढे मार्क मिळाले. पण खेळात आणि मी म्हणजे बॅडमिंटन मी खूप चांगला खेळायचो त्यावेळेस. मी कामगार कल्याण केंद्रामध्ये त्यावेळेस 3 वर्ष मी चॅम्पियन होतो. क्रिकेटमध्ये शाळेच्या टीममध्ये होतो. शाळेत आमची क्रिकेटची टीम होती, त्या टीममध्ये मी कॅप्टन होतो 2 वर्ष. असं एक छंद म्हणजे क्रिकेट आणि बॅडमिंटन हे छंद होते. आणि तसं शाळेत म्हणजे मित्रपरिवार खूप मोठा होता माझा. आणि तिथे शाळेत त्या विजयनगर सोसायटीमध्ये माझे बरेचसे मित्र विजयनगर सोसायटीमध्येच राहायचे. तर अर्धा वेळ आम्ही विजयनगर सोसायटीमध्ये एकत्र बराच वेळ काढलेला आहे. शाळेच्या आवारात, शाळेच्या पटांगणावरती आम्ही बऱ्याच वेळा पटांगणावरतीच असायचो शाळेत. कधी बऱ्याच म्हणजे शाळेच्या सुट्टीनंतर, शाळेच्या आधी, आणि तिथे पटांगणावरती खेळणं हे आम्हाला एकदम फारच अप्रूप असायचं. आणि तिथून एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही अंधेरी स्टेशनला तिकडे एक गोमंतक वडावाला हा एक फार फेमस वडावाला होता. तिथे आम्ही जाऊन, तिथे माझा ते मित्राचे वडील होते, तर आम्ही नेहमी जाऊन त्याच्याकडनं एक वडापाव खाऊन यायचो आणि सांगायचो की पैसे उद्या, पैसे उद्या, पैसे उद्या. असं करत करत आम्ही बहुतेक 1 वर्ष काढलं असेल. आणि शेवटी मग एका वर्षानंतर त्यांनी सांगितलं की ह्याच्यापुढे तुम्हाला मिळणार नाही वडापाव. हे एक अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या शाळेतल्या. आणि तिथे मी राहायचो अंधेरी स्टेशनच्या जवळ, आणि तिथून आम्ही चालत शाळेपर्यंत यायचो. ती एक वेगळीच एक काही म्हणजे कल्पना आणि मजा होती त्याच्यात. मी आणि संदीप 1ली ते 10वी एकत्र होतो परांजपे विद्यालयात. 1ली ते 4थी तसे आम्ही नॉर्मल मुलासारखे अभ्यास करून वागत होतो, पण नंतर आम्हाला जरा शिंग फुटली आणि आम्ही फार मस्ती करण्याकडे आमचा ओढ जरा जास्ती होता. आम्ही नको त्या प्रकारच्या मस्ती शाळेत करत होतो. त्याच्या शिक्षाही आम्ही एकत्र खूप उपभोगलो, पण त्याचबरोबर अभ्यासही आम्ही करत होतो. असं कधी झालं नाही की आम्ही अभ्यासात मागे होतो आणि फक्त मस्ती करत होतो. पण मस्ती करणाऱ्या काही मुलांमध्ये मी होतो, संदीप होतो, आमच्यावर एक भूषण नाईक म्हणून मुलगा होता की जे आम्ही प्रॉमिनंट मस्तीखोर असे ओळखले जायचे. आमच्यामध्ये एक इन्सिडन्स आम्ही असा शाळेत आमच्या घडला होता की खाचखुजली टाकणं. आणि ती खाचखुजली एक 26 मुलींवर आम्ही तेव्हा टाकली होती, पण ती इतकी प्लॅन करून टाकली होती की ती शेवटपर्यंत कुणाच्या लक्षात आली नाही की ती खाचखुजली टाकली कुणी. पण जेव्हा ती लक्षात आलं की खाचखुजली गेली आहे आणि त्याचा इफेक्ट त्या मुलींवर झाला आहे,
तेव्हा आम्हाला मात्र जे पकडले गेलो त्याच्यात आम्हीच 4-5 जण होतो की जे प्रॉमिनंट होते. आम्हीच 4-5 जण होतो जे हात वर करून पुढे आलो की हात खुदली कुणी टाकली तर बाबा आम्ही टाकली. कारण त्यावेळेला काही नको असलेल्या मुलांची नावं त्याच्यात येत होती आणि आम्हाला ते नको होतं की आमच्या पायी दुसऱ्या कुणाला शिक्षा व्हावी. आणि ती जिद्द आमच्यात तेव्हाही होती की मी जर केलं आहे तर ते मीच सहन करीन, आम्ही दुसऱ्या कुणावरती ढकलणार नाही. त्याला मिळालेलं यश मला वाटतं त्यांनी जी आत्तापर्यंत मेहनत केली तो ज्या परिस्थितीतनं वर आला, म्हणजे त्याला आलेले सेटबॅक माहिती आहेत, त्याला आलेलं यश आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे तो ज्या परिस्थितीने इथपर्यंत आला आहे ही त्याची फक्त जिद्द आहे आणि त्यांचं स्वच्छ मन आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा पहिला मित्र असं तुम्ही विचाराल कोणी मला तर मी म्हणेल माझे वडील हे माझे पहिले मित्र असे होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्यांनी मला खूप सपोर्ट केला कुठल्याही गोष्टीसाठी. त्यांनी मला सांगितलं की तू जॉब नसेल करत तर नको करूस, पण तू स्वतःचा बिझनेस करता आला पाहिजे. हे त्यांनी मला खूप आधीपासूनच प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे वडील यांच्याबरोबर आणि माझ्याबरोबर ते प्रत्येक सुखदुःखात वडील असायचे. अगदी लग्न होईपर्यंत त्यांनी मला एवढं खूप सपोर्ट केला होता. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी मला म्हणजे माझी मोटरसायकल त्यांनी मला शिकवली, गाडी त्यांनी मला शिकवली, मला बऱ्याचशा गोष्टी. ते स्वतः इंजिनियर होते. त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये मला बऱ्याच वेळा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट बाबांनीच मला पहिल्यांदा शिकवला. आणि त्याच्यामुळे माझं मॅथमॅटिक्स पण खूप चांगलं झालं, कारण त्यांचं मॅथमॅटिक्स खूप छान होतं. स्वतः ते सिव्हिल इंजिनियर होते, त्यांच्यामुळे माझं इंजिनिअरिंग ड्रॉइंग चांगलं झालं. प्रत्येक वेळेस माझ्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या एक्झामच्या वेळेस किंवा इंजिनिअरिंगच्या माझ्या प्रत्येक ड्रॉइंगला बाबा येऊन स्वतः बसायचे बरोबर. तर तो एक मोठा माझ्यावरती त्याचं इम्पॅक्ट आहे. कुठल्याही यशस्वी व्यक्तीच्या तारुण्यातील काळ हा त्याच्या व्यक्तिमत्वातील जडणघडणीचा फार महत्त्वाचा काळ मानला जातो. हा तोच टप्पा होता जेव्हा संदीपजी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात आपलं नैपुण्य दाखवत होते. स्पर्धा, किलिंग स्पिरिट, जोश या गोष्टी त्यांनी अनुभवल्या, त्याही याच वयात. हार जीत या गोष्टींना सामोरं जाणं हे शिकले तेही याच वयात. 11वीमध्ये मी पार्ला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. 11वी-12वीमध्ये मी पार्ला कॉलेजला सायन्स डिव्हिजनमध्ये होतो. खेळ हा माझा एक महत्त्वाचा हे होतं. त्याच्यात 11वी-12वीला मी बॅडमिंटनला कॉलेज रिप्रेझेंट करत होतो. पार्ला कॉलेजच्या टीममध्ये होतो क्रिकेटच्या. आणि तिथेसुद्धा मी म्हणजे माझं एक मोठं हे होतं म्हणजे की मी मराठी मीडियममधनं इंग्लिश मीडियममध्ये गेल्यामुळे थोडासा मला फार त्रास झाला ॲडॅप्ट करायला फ्रॉम मराठी मीडियम टू इंग्लिश मीडियम. माझं इंग्लिश अजिबात म्हणजे त्यामुळे ते सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये आल्यावरती पहिल्यांदा सुरुवातीला मराठी मीडियम मग इंग्लिश मीडियम, त्यामुळे मला थोडंसं कठीण गेलं 11वी-12वी. कॉलेजमध्ये असताना त्याच्यावर एक बहीण म्हणून पण माझं लक्ष होतं, एक प्राध्यापिका म्हणून पण माझं लक्ष होतं. त्यामुळे मी त्याला अगदी जवळून त्याच्या जवळ जास्त हे नाही केलं, पण मी त्याला खूप जवळून ओळखत होते. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, 4 माणसांच्या त्याचं कसा तो मिक्स होतोय ह्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं. पण मला एवढं लक्षात आहे की फार तो अभ्यासातला किडा आहे किंवा बुकवर्म आहे असं कधीच नव्हतं. कारण तो त्याचं स्वतःचं नॉलेज जे होतं ते त्याला खूप पुढे नेणार ह्याची मला पूर्ण कल्पना होती. आणि दुसरा त्याचा अतिशय चांगला गुण म्हणजे मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन सगळीकडे पुढे जायचं. त्यामुळे त्याला उद्योगधंद्यामध्ये जो सहकार लागतो तो त्याला पूर्ण मिळाला. 12वी नंतर मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली भारतीय विद्यापीठमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं मी. पण फायनल इयरला असताना मला फायबर ऑप्टिक्स याच्यात फार आवड निर्माण झाली होती, कारण फायबर ऑप्टिक्स वॉज फ्युचर दॅट टाईम. आणि त्याच्यातमध्ये मला अतिशय आनंद म्हणजे खूप आवड निर्माण झाली, कारण त्याचा सब्जेक्टच वेगळा होता. तो नॉर्मल सब्जेक्टपेक्षा थोडासा वेगळा सब्जेक्ट होता, म्हणून मी जास्तीत जास्त त्याच्यावरती हे केलं. आणि एक प्रोजेक्टमध्ये मग मी फायबर ऑप्टिक्सचं स्पेशलायझेशन म्हणून एक प्रोजेक्ट केलं. त्याचा फायदा मला नक्कीच आता होतो आहे. आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंगमध्ये असताना तो जो फायबर ऑप्टिक्स हा एक सब्जेक्ट घेऊन मी त्याच्यात थोडंसं जास्ती खोलवरती जाऊन अभ्यास केला. त्याच्यात बऱ्याच अशा गोष्टी लक्षात आल्या की इथे इंडियात असं करणारं कोणी नाही आहे जे आम्ही आत्ता सध्या करतो आहे. तर त्याच्यात आम्हाला त्यामुळे ते इंजिनिअरिंगमध्ये असतानाच तो पाया आला असं मला वाटतं. आता आमच्या कॉलेजचे एक प्रोफेसर होते निकुम म्हणून, त्यांनी मला बऱ्याच वेळा ह्याच्यावरती सांगितलं की हे दिस इज फ्युचर. म्हणजे फायबर ऑप्टिक्स तू जो शिकशील आत्ता ते तुला 10 वर्षांनी कामाला येईल. आत्ता ह्या घडीला कामाला नाही येणार, पण 10 वर्षांनी कामाला येईल.
आणि तेच मला खरं ॲक्च्युली झालं. मी 2001मध्ये 90 साली मी इंजिनिअरिंग पास केलं, पण मी फायबर ऑप्टिक्समध्ये 2001मध्ये बिझनेस सुरुवात केली. संदीपचा मी कॉलेजपासूनचा म्हणजे 11वीपासूनचा मित्र आहे. तो धाडशी म्हणजे जे लहानपणी जे धाडस आपण पाहतो त्यातला एखादा मी प्रसंग सांगू शकेन की आम्ही इंजिनिअरिंगला असताना मोस्टली आम्ही सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंगला असू तेव्हा सगळ्या मित्रांनी आम्ही जायचं ठरवलं लोणावळ्याला. सगळे मित्र वर्षा सहल लोणावळा. त्याच्यामुळे तेव्हा म्हटलं आता जायचं कसं. संदीप म्हणाला मी गाडी मॅनेज करणार. मग त्यांनी एक ऑम्नी मॅनेज केली. आम्हाला शेवटपर्यंत कळत नव्हतं यांनी कुठून आणली काय आणली, आणि घरी पण बहुतेक त्यांनी सांगितलेलं की माझ्या मित्राची ही गाडी आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर जात आहोत. शेवटी तो मित्र कोणीच नव्हता, यांनीच ती गाडी ड्राईव्ह केली आणि आमची वर्षा सहल झाली. घरी आल्यानंतर तो सगळं खरं सांगून टाकतो. पण हे जे धाडस आहे, हे जे मॅनेज करण्याची जी त्याची वृत्ती आहे ती त्याला आताही त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामी येते. 2 वर्ष मी सुरुवातीला हॉस्टेलमध्ये होतो. हॉस्टेलमुळे एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की मी स्वावलंबी झालो. पूर्वी सगळं आई वडील आणून द्यायचे हातात. तिथे हॉस्टेलमध्ये स्वतःचं जेवण करणं, स्वतःच्या भांडी घासणं, स्वतःचं कपडे धुणं हे प्रकार मला हॉस्टेलवरती शिकायला मिळाले. आणि किंबहुना त्याच्यामुळे सुद्धा मला थोडंसं स्ट्रीट स्मार्टनेस आला. ते हे एक थोडंसं हॉस्टेलमध्ये गेलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला एक थोडं वर्ष तरी हॉस्टेलमध्ये राहणं हे गरजेचं आहे. त्यांनी त्याचं स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढतो, त्यांनी स्वतः काही गोष्टी वेगळ्या शिकायला मिळतात. फक्त घरात आई आणि बाबा असल्यामुळे ते जेवण टेबलवरती येईपर्यंत तुम्हाला कळत नाही की ते जेवणासाठी काय करायला लागतं. पण त्या गोष्टी येतात. नंतर पूर्वी आम्ही सुरुवातीला हॉस्टेलवरती एक डबा लावला होता. ज्या भाज्या आम्ही कधी आयुष्यात खाल्ल्या नाहीत त्यावेळेस मी त्या भाज्या खाल्ल्या. हे तेव्हा लक्षात यायला लागलं की का आपण प्रत्येक गोष्ट ही आईवडील सांगतात की भाज्या खाव्यात, ही खायला पाहिजे. ते तेव्हा लक्षात आलं की नाही आपल्यासुद्धा. आणि त्यावेळेस पैसे नसायचे खिशात, त्यामुळे जे मिळेल त्या डब्यात ते आम्ही खायचो. हे एक नवीन गोष्टी म्हणजे त्याच्यात उलगडत गेल्या. आयुष्याच्या वेगवेगळ्या घडी असतात त्याच्या उलगडत गेल्या. आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे हॉस्टेलवरती असताना असं पण व्हायचं की रात्रीचं जेवण नाही, मग अंडं ब्रेड करून खाल्लं. ह्या गोष्टी पण त्या शिकायला मिळाल्या. त्यात म्हणजे त्यावेळेस वाटायचं त्यावेळेस की खूप त्रास आहे, पण ॲक्च्युली तो त्रास नव्हता. ते एक एक्सपिरियन्स होता. तो आम्हाला एक्सपिरियन्स शिकवत गेलो आम्ही. त्याच्यातसुद्धा एक हॉस्टेलमध्ये 3 वर्ष आम्ही हॉस्टेलमध्ये काढली. तर 4थ्या वर्षी म्हणजे मला शेवटी आता वाटलं की नाही हॉस्टेल नको असं जेव्हा मी म्हटलं घरी, तेव्हा म्हणाले काय आता कळलं का काय असतं हॉस्टेल म्हणून. म्हणजे स्वतःचं आयुष्य कसं जगता यावं हे आम्हाला हॉस्टेलने ॲक्च्युली शिकवलं. हे असं करत करत मी काय म्हणतात त्याला ताऊन चुलाकून पदवी माझी 1990 साली मी इंजिनिअरिंग पास केलं. लक्षात घ्या, एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून आपण संदीपजींचा जीवन प्रवास उलगडतोय. त्यांच्या या उमेदवारीच्या काळात त्यांची मानसिकता नेमकी काय होती हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण एखादा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा त्यामागची कारणं ही तितकीच महत्त्वाची असतात. आणि तो विचार पूर्ण करण्यासाठी आणि त्याला दिशा देण्यासाठी केली जाणारी कृती ही तितकीच महत्त्वाची असते. फायनल इयर इंजिनिअरिंगला असताना मला एक कॅम्पस इंटरव्ह्यूचा कॉल आला. ऑटो कंट्रोल्स म्हणून एक कंपनी होती आणि अनुषंगाने मला ती जॉब पण मिळाला ॲज अन R&D इंजिनियर. 93 सालापासून ते 95 सालापर्यंत मग मी ती जॉब करत होतो. पण जॉब करताच मी माझा व्यवसाय सुरू केला. मायक्रोस्कॅन कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही तेव्हा कंपनी फॉर्म केली 96 साली. आणि मी तेव्हा जॉब करता मग मी कम्प्युटर असेंब्लिंग आणि हे एक घरातूनच व्यवसाय हा चालू केला. संध्याकाळचा म्हणजे मी 6:30 आलो की एक कम्प्युटर असेंबल करून घरोघरी जाऊन लोकांना कम्प्युटर्स विकायचो. हा पहिला माझा बिझनेस मी नोकरी करता सुरू केला. आणि मग मी 96 साली ही एक माझी कंपनी स्थापन करून फुलफ्लेज जेव्हा माझी चालायला लागली कंपनी, असं लक्षात आलं की माझं घर आता व्यवस्थित चालू राहील या बिझनेसमुळे. त्याच्यानंतर मग मी माझा तो जॉब सोडून मग मी फुलफ्लेज ह्याच्यात आलो. पण आधी मी पार्ट टाईम बस बिझनेस चालू केला. शनिवार रविवार सुट्टी असायची मला की इतर दिवशी मी संध्याकाळचा कम्प्युटर असेंब्लिंग करून लोकांना कम्प्युटर्स विकायचो. लोकांना मी ओळखीच्या लोकांना त्याच्यापर्यंत विकून आम्ही हे करायचो. आणि 96 साली मग मी स्वतःचं जेव्हा कंपनी व्यवस्थित बसायला म्हणजे व्यवस्थित जम बसला
त्याच्यानंतर मग मी जॉब सोडला आणि तो जॉब सोडून मग मी फुल फ्लेज एक घरातूनच एक रूममध्ये ऑफिस कन्वर्ट करून मी बिझनेस चालू केला. आमचं लग्न 1993 साली झालं. त्यावेळेला संदीप मी नुकताच सुरू केला होता बिझनेस आणि घराच्या एका रूममध्ये त्याचा बिझनेस चालू होता कम्प्युटर असेंब्लिंगचा. मला ह्यातलं काही कळत नव्हतं, पण एवढं माहिती होतं की संदीपला फक्त बिझनेसच करायचा होता, नोकरी ही त्याला कधीच करायची नव्हती. बिझनेसमध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तरी त्याला फक्त त्याच्यावरती मात करून बिझनेस करायची इच्छा होती. नोकरी कितीही मोठी पगाराची किंवा कितीही मोठी नोकरी ऑफर केली असती कोणीतरी, त्याला ती करायची कधीच इच्छा नव्हती. जॉब करताना मला बऱ्याच 2-3 गोष्टीचा चांगला अनुभव असा आला की एकतर कस्टमरशी इंटरॅक्शन हे पहिलं एक शिकायला मिळालं. दुसऱ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आम्ही R&Dमध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटर असेंब्लिंग, तिकडे इलेक्ट्रॉनिक टायपरायटर्स बऱ्याचशा हे होत्या, तो अनुभव मला तिथून प्राप्त झाला. आणि काही असे कस्टमर्स आम्हाला मिळाले की ज्यांना स्वतःला कम्प्युटर्सची गरज होती. ते कम्प्युटर्स म्हणजे काही डॉक्टर्स होते, त्या डॉक्टर्सना आम्हाला कमी कम्प्युटर्स विकायची हे केले. त्या जॉबमुळे आम्हाला तो फायदा असा झाला की त्या प्रत्येक माणसाशी आमची ओळख झाली. त्याच्यातून त्यांना काय रिक्वायरमेंट असतात कम्प्युटर्सच्या त्यांना ते कळायला लागलं. आणि तो एक मोठा फायदा असा झाला की त्याच्यातून आम्ही स्वतःला कळायला लागलं की कुणाला काय रिक्वायरमेंट आहेत, कुठल्या क्षेत्रात आम्ही पडायला पाहिजे. आणि कम्प्युटर असेंब्लिंग हे त्यावेळेस एक नवीन फील्ड तयार झालं होतं. तर त्या दृष्टीने आम्ही तो विचार करून आम्ही नेटवर्किंग आणि कम्प्युटर असेंब्लिंग या 2 गोष्टी आम्ही तिथे सुरू केल्या. नमस्कार. झेप या मालिकेमध्ये मी अश्विनी महांगडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मायक्रोस्कॅन या आपल्या कंपनीमार्फत चाकोरी बाहेरच्या उद्योगात यशस्वीरित्या झेप घेणारे माननीय श्री संदीप दोंदे यांच्या जीवन प्रवासाचा आपण पूर्वार्ध पाहिला आणि आज तुमच्या समोर सादर करीत आहे त्यांच्या जीवन प्रवासाचा उत्तरार्ध. ...1996 मध्ये संदीपजींनी मायक्रोस्कॅन या आपल्या उद्योगाची स्थापना केली आणि श्री गणेशा केला. उद्योग कितीही कमी भांडवलाचा असला तरी एखादा माणूस जेव्हा आपली नोकरी आणि दरमहा मिळणारा पगार या 2 गोष्टी झिडकारतो तेव्हा त्याची जोखीम पत्करण्याची वृत्ती दिसते. संदीपजींकडे जोखीम पत्करण्याच्या वृत्तीचा अजिबात अभाव नव्हता आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. 1996 मध्ये मी कंपनी स्थापन केली, मायक्रोस्कॅन कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. घराच्या एखादी छोटीशी रूम होती, त्या रूममध्येच आम्ही असेंब्लिंग युनिट ओपन केलं. एक हेल्पर घेतला आणि एक इंजिनियर घेऊन आम्ही हे बिझनेस चालू केला. सुरुवातीला आम्ही हाऊसहोल्डमध्ये जाऊन कम्प्युटर्स आम्ही विकायचो, ओळखीच्यांच्यात विकायचो. त्याच्यानंतर हळूहळू कंपनीजमध्ये जायला लागलो. पण कंपनीजमध्ये काय होतं की बऱ्याच कॉम्पिटिशन असल्यामुळे, म्हणजे विप्रो, HCL अशा मोठ्या मोठ्या कंपनीज त्या फील्डमध्ये असल्यावरती कोणी उभं करायचं नाही. पण ते कसं बसं आम्ही चालवत होतो. आणि 1998 साली मी केमिनोवा म्हणून एक कंपनी आहे तिकडे पहिल्यांदा गेलो. त्यांचं पूर्ण IT इन्फ्रास्ट्रक्चरचं एक प्रोजेक्ट होतं असं मला कळलं होतं. मग त्या प्रोजेक्ट मिळवण्यासाठी म्हणून मी कमीत कमी मला वाटलं 3 महिने तरी मी त्यांच्या ऑफिसमध्ये रोज जायचो, रोज बसायचो. शेवटी त्यांचे एक नवीन सिंग म्हणून व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी मला एकदा बोलवलं. त्यांनी मला विचारलं, मी तुला का द्यायला पाहिजे जॉब, तुझ्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तुझ्याकडे बॅकअप नाही. मी म्हटलं साहेब एक देऊन बघा, तुम्ही मला एक अपॉर्च्युनिटी देऊन बघा. ती समजा अपॉर्च्युनिटी जर फेल झालो तर तुम्हाला. पण ते म्हणाले की नाही, मला तुमच्याकडचं टेक्निकल स्किल काही नाही आहे, तुझ्याकडे काही माणसं जास्ती नाही आहेत. तर म्हणे नाही साहेब, मी सगळं मी सांभाळीन, एकट्याने सांभाळीन.
आणि त्या काळात मग त्याला काय वाटलं माहिती नाही, पण त्यांनी तो प्रोजेक्ट मला दिला. Sandeep was my sounding board for starting to set up the entire IT infrastructure. I was aware Sandeep had just started his business career, and it was a nice beginning for both of us. And Sandeep and I really strategized upon what we should be having as IT infrastructure, with be it computers, be it the network, or what type of other paraphernalia we needed, not only for our head office but also for our plants and for our distribution network that we had across the country. Sandeep as an individual, I can say he's an extremely nice gentleman, never loses his calm. I think his perseverance has seen him succeed where others would have backed out, and I think he has really worked very hard to be where he is today. तो असा काळ होता की तो खूप स्ट्रगलिंग काळ होता, 1996 ते 99 सालापर्यंत. आणि 2000 मी जवळजवळ म्हणजे विचार केला होता की काही पैसे मिळत नाही आहेत, माझे जेमतेम माझे पगार निघत आहेत लोकांचे. मी त्यावेळेस छोटंसं एक मग ऑफिस भाड्याने घेतलं, एक घराच्या जवळच एक होतं ते. 99 साली मी भाड्याने ऑफिस घेतलं. पण त्या म्हणजे एकंदरीत तो इतका स्ट्रगलिंग टाईम होता की मला सारखं वाटत होतं की मी काहीतरी आता वेगळं काहीतरी करायला पाहिजे. 2000 साली संदीपला बिझनेसमध्ये खूप मोठं नुकसान झालं. त्यावेळेला केलेल्या सर्व्हिसेसची कुठलेही पैसे त्याला मिळाले नाही. तो एका कंपनीसाठी सबकॉन्ट्रॅक्टिंग करत होता आणि ते सगळे पैसे सर्व्हिसेस दिल्यानंतर सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरनी दिले नाहीत. आणि त्याच वेळेला माझा आय वॉज प्रेग्नंट विथ माय सेकंड चाइल्ड, आणि इन्कम घरात नसल्यामुळे खूप अडचण येत होती. बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागत होतं. बरेचसे घेणेकरी दरवाजात उभे राहायचे. त्यावेळेला एक काळ असा होता की तेव्हा संदीपला मला सांगावं असं वाटत होतं की तू आता बिझनेस बंद कर आणि नोकरी शोध. पण खूप विचार केल्यानंतर संदीपही म्हणाला की त्याला ते शक्य नव्हतं. बिझनेस हे ते काही केलं तरी बिझनेसमध्येच पुढे जाणं हे त्याचं ध्येय होतं. नोकरी करणं हे त्याला कधीच जमणार नव्हतं. मग खूप विचार करून नंतर आम्ही ठरवलं की ठीक आहे, तू कंटिन्यू कर तुझा बिझनेस. आता हे जे झालंय ते मागे टाकू आणि मग पुढे नवीन नवीन ह्याच्यातून सुरुवात करू. आणि तसंच संदीपनी केलं. नवीन लाईन पकडली आणि एखाद्या फिनिक्स पक्षासारखा तो त्या राखेतून वर आला. 2001 शेवटी माझं काहीच बसताना बसत नव्हतं, म्हणून मी जॉबच्या शोधात होतो. तेव्हा मी टाटा पॉवर ब्रॉडबँड त्यावेळेस बरेच मोठी प्रोजेक्ट्स करत होती. ते ब्रॉडबँडमध्ये आणि फायबर ऑप्टिक्समध्ये बरेच त्यांच्याकडे कामं होती एवढं मला माहिती होतं. तर मी तिथे जॉब मिळेल या दृष्टीने मी तिथे पहिल्यांदा गेलो. तर मला एक प्रधान साहेब आणि एक शिरीष महाले दोघं जणांनी मला भेटले. मी त्यांच्याशी बोललो. म्हटलं साहेब काही चालत नाही आहे, बिझनेस तर काही चालत नाही आहे, मला काहीतरी जॉब द्या तुम्ही तुमच्याकडे. त्यावेळेस प्रधान साहेबांनी आणि माले साहेबांनी दोघांनी मिळून मला सांगितलं, म्हणे मराठी माणूस तू कसला हार मानतो, तू स्वतः ये, स्वतःचा बिझनेस कर इथे, तुझ्याकडे एवढं फायबर ऑप्टिक्सचं नॉलेज आहे, तुझं आम्ही काम बघितलं आहे, तू का जॉबसाठी येतो, तू स्वतःचं फायबर ऑप्टिक्समध्ये तू बिझनेस चालू कर. तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे काय म्हणजे स्प्लायसिंग मशीन घ्यायची तर काय माझ्याकडे ऐपत नाही आहे. त्यावेळेस मला वाटतं मशीन 7.5 लाख रुपयाचं मशीन, एक मशीन असायचं. तर ते मशीन घ्यायची तर माझी काय ऐपत नाही आहे आणि मला काही तेवढं काही जमणार नाही, त्यापेक्षा म्हणे मी जॉबच करतो. तर म्हणे नाही, तुला आम्ही आमचं मशीन तुझ्याकडे देतो, त्या मशीननी तू बिझनेस कर. मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू टाटा पॉवरचं ब्रॉडबँडचं काम सुरू केलं. त्यावेळेस माझ्याकडे मशीन, मग त्यांनी स्वतःचं मशीन दिलं आणि पूर्ण मुंबईभर त्यांनी त्यांचं नेटवर्क चालू करायचं होतं. तर त्या नेटवर्कसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करून आम्ही टाटा पॉवरची कामं सुरू केली. आणि त्या कामं बघून प्रधान साहेबांनी मला वाटतं एक 6-1 महिन्यात माझं एक पहिलं बिल जेव्हा आलं त्यावेळेस मग मी माझं पहिलं मशीन घेतलं. आज माझ्याकडे 33 मशीन्स आहेत. तशीच जी मी एक मशीनची सुरुवात केली होती त्याची आज 33 मशीन झाली. प्रत्येकाच्या मनात असतं की आपण एक इंडस्ट्रियलिस्ट व्हावं, बिझनेसमॅन व्हावं, आणि
ती इच्छा म्हणजे माझी स्वतःची इच्छा ती संदीपच्या रूपाने मला बघायला मिळाली, की मला जे करायचं होतं आयुष्यात ते संदीपनी केलं. ते बघून आणि ज्या प्रकारे त्याचा बिझनेस पुढे वाढत गेला आणि त्यामुळे मला स्वतःला खूप त्याचं समाधान झालं की एक मराठी माणूस या उद्योगात पुढे जातोय. ही ब्रॉडबँड टेक्नॉलॉजी त्यावेळी फार नवीन होती आणि आम्हाला तेव्हा नवीन नवीन व्हेंडर तयार करायला लागायचे. अशी संधी टाटाने जवळजवळ 15 ते 20 अपकमिंग व्हेंडर्सला दिली होती, पण त्यातला कुठलाही व्हेंडर संदीपच्या लेवलपर्यंत पोहोचू शकला नाही. संदीप जो काही आता आहे तो स्वकर्तृत्वावरती आहे. त्यांनी मला वाटतं की अजून लांब झेप घ्यावी. याच्या नंतर मग 2003-2004मध्ये मग म्हटलं की आता टाटा पॉवरवरतीच कशाला थांबायचं, आपण दुसरीकडे पण काम बघूया. म्हणून मग आम्ही एअरटेलकडे अप्रोच केलं. एअरटेलच्या काही लोकांकडे आम्ही सांगितलं. त्यांनी तो रेफरन्स घेतला टाटा पॉवरकडून आणि मग त्यांनी आम्हाला काम द्यायला सुरुवात केली. पण तेव्हाही अशीच परिस्थिती होती की माझ्याकडे 2च मशीन्स आणि ती दोन्ही मशीन्स मी टाटा पॉवरच्या कामासाठी वापरत होतो. आता एअरटेलसाठी मशीन कुठून येणार हा एक मोठा परत प्रश्न निर्माण झाला. मग त्याच्यानंतर विचार असा केला की आपण बँकेकडून लोन काढूया आणि लोनमधून आपण मशीन्स विकत घेऊया. असं करून आम्ही ठाणे जनता सहकारी बँकमध्ये आम्ही गेलो लोन मागण्यासाठी. तर ते जेव्हा त्यांचे जे क्रेडिटचे जे ऑफिसर होते त्यांनी मला सांगितलं की आम्हाला लोन देता नाही येणार, कारण तुमच्याकडे कोलॅटरल काही नाही आहे, तुमच्याकडे बिझनेसचा पाठी तुमच्या बॅलन्स शीट स्ट्रॉंग नाही आहे, आम्ही देऊ नाही शकत. तर ते ब्रँच मॅनेजर त्यावेळेस गोडसे साहेब म्हणून होते. तर त्यांना आम्ही सांगितलं की साहेब असंच आहे, आम्ही टाटाचं काम करतो आहे, पण मला एअरटेलचं आता नवीन काम सुरू करायचं आहे, मला 2 गाड्या आणि 2 मशीन्स असं एक 25 लाखाचं मला लोन पाहिजे. त्या माणसाला काय वाटलं मला माहीत नाही, त्यांनी सांगितलं लोन दिलं, उद्याच्या उद्या तुम्ही मशीन घेऊन टाका. मला एवढं आश्चर्य वाटलं की बाहेर सांगतोय माणूस की तुम्हाला लोन मिळणार नाही, तुमचं कोलॅटरल नाही आहे, तुमच्याकडे बॅलन्स शीट्स तुमच्या स्ट्रॉंग नाही आहेत, पण हा माणूस एवढा कॉन्फिडेंटली बोलला की नाही तुम्हाला मशीन देतो, तुम्हाला लोन देतो, तुम्ही उद्याच्या उद्या मशीन्स आणि गाड्या घेऊन टाका. तो आणखीन एक मोठं माझा टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. संदीप दोंदे यांचं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्यांचं क्लिअर विजन की मला काय करायचं आहे आणि मला माझी कंपनी कुठपर्यंत मोठी करायची आहे, त्यांच्या स्वतःमध्ये असलेली त्यांची टेक्निकल ॲबिलिटी आणि सचोटी, आणि मला वाटतं ह्याच्याचवरती बँकेने विश्वास ठेवून त्यांना पहिलं प्रपोजल दिलं. कारण त्यांचं जसं विजन होतं तसं बँकेचं पण विजन आहे की आम्हाला पण चांगले प्रॉस्परिंग कस्टमर्सची आवश्यकता असते. त्यानंतर मला एअरटेलनी अख्खं पूर्ण मुंबईचं काम फायबर ऑप्टिक स्प्लायसिंग आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटीचं काम आम्हाला दिलं. त्या कामाने आम्ही करत आम्ही 2006-2007पर्यंत आम्ही जवळजवळ आमच्याकडे कंप्लीट एअरटेलचं मेंटेनन्सचं काम ॲज वेल ॲज त्यांचं इम्प्लिमेंटेशनचं काम हे दोन्ही आम्ही करत होतो. त्या अनुषंगाने मला मग सिफीचं काम मिळालं. त्याच्यानंतर मला अशी बरीच कामं मिळत गेली. मग मी या कंपनीमध्ये गेली 12 वर्षे म्हणजे जवळजवळ 2000पासून काम करत आहे. संदीप सरांच्या बरोबर मला स्प्लायसिंग व्यतिरिक्त बरेच काही इकडे शिकायला भेटलेलं आहे. सुरुवातीला आमची एकच स्प्लायसिंग टीम होती, पण आता त्या जवळजवळ 30 टीम आहेत. सुरुवातीला सर आमच्याबरोबर स्प्लायसिंगसाठी साईटवरती सुद्धा यायचे. ऑफिसमध्ये संदीप सर आमच्याशी ॲज अ मालक नव्हे एखाद्या मित्रासारखे वागतात. 2007मध्ये असं झालं होतं आमचं की 70% बिझनेस माझा फक्त एअरटेलवरती डिपेंडंट झाला होता. म्हणजे मला तेव्हा असं कधी वाटलं नाही, पण मी एकदा एक श्रीयुत नारायण मूर्तींचा एक मी कोट वाचला होता की म्हणजे माय लार्जेस्ट कस्टमर गिव्ज ओनली 10% ऑफ माय मार्जिन. तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की 70% बिझनेस एका कंपनीवरती डिपेंडंट राहणं हे कधीही धोक्याचं होऊ शकतं. उद्या एअरटेल म्हणाला की तुम्ही बंद करा काम, तर माझा 70% धंदा हा त्याच्यावरती डिपेंड असल्यावरती 70% धंद्याचा एक इफेक्ट होईल. मग काहीतरी नवीन करायला पाहिजे, डिपेंडन्सी कमी करायला पाहिजे, याच्या दृष्टीने आम्ही थोडंसं विचार करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस एक संजीव चिचोंदिया म्हणून एक BPLचे CEO होते, त्यांना मी भेटलो. म्हटलं काय साहेब काहीतरी करता येईल का मला असं वेगळं काहीतरी की जेणेकरून माझं एअरटेलवरची डिपेंडन्सी जाईल. तर त्यांनी त्यावेळेस मला विचारलं की तू स्वतःचा फायबर का नाही टाकत, फायबर स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार का नाही करत मुंबईत. तर मी म्हटलं की मी करून त्याचा फारसा उपयोग होईल का. तो म्हणाला त्यावेळेस म्हणे बघ नवीन टेलिकॉम प्लेयर्स येणार मुंबईत, त्यांना प्रत्येकाला फायबर लागणार आणि 1-2-3 वर्षात प्रत्येकाला स्वतःचा फायबर टाकणं हा मुंबईत मुश्किल होऊन जाईल. मग तू स्वतःचा काय टाकत नाही, मी पण तुझ्याकडून घेईन, पहिला कस्टमर मी असेन तुझा.
हे त्यांनी डोक्यात मला पक्कं बसवून टाकलं. तर त्याच्यासाठी एक IP1 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडरचं एक लायसन्स असतं, ते DOTकडनं घ्यावं लागतं. ते आम्ही 2007 साली ते लायसन्स घेतलं आणि मग त्या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही स्वतःचा फायबर टाकणं सुरुवात केली. त्याचा इफेक्ट असा झाला की BPLनी आमच्याकडून सुरुवातीला फायबर घेतले आणि 2008 साली या 2Gच्या स्पेक्ट्रममध्ये एअरसेल, आयडिया, MTS आणि बऱ्याचशा अशा कंपनींनी नवीन लायसन्स घेतलं. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन एअरसेलमध्ये अप्रोच झालो, आयडियामध्ये अप्रोच झालो आणि MTSमध्ये अप्रोच झालो. त्यांनी लगेच दाखवल्या त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला फायबर तर पाहिजेच, आम्हाला प्रत्येक साईट कनेक्ट करण्यासाठी फायबर पाहिजे, तर आम्ही टाकण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडूनच भाडेतत्वावरती घेऊ. हे त्याच्यामुळे मला एक रोलआउट व्हायला सुरुवात झाली. आज माझं पूर्ण नेटवर्क BPLला एअरसेल, आयडिया आणि MTS या 4 मेजर कंपनीज, टेलिकॉम कंपनीज ह्या आमच्या फायबरवरती कार्यरत आहेत. त्यांचे सगळे बेस स्टेशन्स आम्ही कनेक्ट करून दिलेले आहेत आणि त्यांची डिपेंडन्सी तुम्ही बघाल तर 100% आमच्या नेटवर्कवरती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि किंवा ते आणखीन एक कन्व्हर्जन पॉईंट म्हणा तर तो होता. आणि आता आम्ही हा नेटवर्क माझं पूर्ण मुंबई, पुणा, ठाणा आणि नवी मुंबई ह्या प्रदेशात आहे. तर ह्या दृष्टीने त्यांच्याकडे काय झालं आहे, त्यांना स्वतःचं नेटवर्क टाकायची गरज लागली नाही. त्यांना जिथे जिथे नेटवर्क पाहिजे तिथे आम्ही दिलं. त्यामुळे त्यांचं रोलआउट त्यांचा फास्ट झाला. हा पण एक मोठा फायदा झाला. आमचं ऑपरेशन अँड मेंटेनन्स आम्ही त्यांचं करून देतो. 24 तास आमचे टीम्स फील्डवरती असतात. हे जे तुम्ही नेटवर्क बघताय हे BPL, एअरसेल, आमचं स्वतःचं नेटवर्क, हे असे आम्ही नेटवर्क मेंटेन करतो. इट इज 24/7 ऑपरेशन आहे. आम्ही सतत मॉनिटर करत असतो. जेव्हा एखादा फॉल्ट आला की ही ग्रीन लाईन जी आहे ती रेड होते, त्यावेळेस आम्हाला कळतं की ह्यामध्ये कुठे फॉल्ट आहे. तर आमच्या या सगळ्या ज्या मेंटेनन्स व्हेकल्स आहेत ह्या पूर्ण मुंबईभर फिरत असतात. आमच्याकडे 40 मेंटेनन्स व्हेकल आहेत. ही व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आहे. तर तुम्ही जर बघाल तो पर्टिक्युलर व्हेकल कुठे आहे हे आमच्या लगेच लक्षात येतं. इट इज अ रिअल टाईम मॅप आहे. तर आम्ही काय मॉनिटर करतो की जिथे फॉल्ट असेल तिकडची जी नियरेस्ट व्हेकल असेल ती पहिल्यांदा फॉल्टवरती जाते. हे आमचं एक ट्रॅकिंग सिस्टीम असल्यामुळे आमचे जे फॉल्ट्स आहेत ते 1 तासाच्या आतमध्ये किंवा 1.5 तासाच्या आतमध्ये हे रेक्टिफाय होतं. आता ही पर्टिक्युलर सिस्टीम आहे आम्ही स्वतः इंटिग्रेट केली आहे. आम्ही ह्याचं पूर्ण त्यांचं सिस्टीम ह्याच्यावरती आणून आम्ही स्वतःची इंटिग्रेट केलेली आहे. हे मॅप्स आम्ही एका हॉकाय कंपनीकडून विकत घेतले आणि त्याच्यावरून आम्ही हे सगळ्या व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीमवरती GPS ट्रॅकिंग सिस्टीम लावून प्रत्येक व्हेकल आम्ही ह्याच्यावरती मॉनिटर करतो. त्यामुळे आमचं ऑपरेशनल टाईम जो आहे, जो फॉल्ट फाइंडिंग टाईम आहे किंवा फॉल्ट रेक्टिफिकेशन टाईम आहे हा खूप कमी होतो. हे एक मोठं ॲडव्हान्टेज ह्या सिस्टीममुळे आम्हाला मिळतं. सो दिस इज अ वेल इक्विप्ड NOC म्हणतो मी त्याला, नेटवर्क ऑपरेशन सेंटर. ते 24 तास आमचं चालू असतं. रात्री 2 वाजता जरी फॉल्ट आला तरी आमचा 1-1.5 तासात तो फॉल्ट रेक्टिफाय होतो. संदीपजींनी उद्योग क्षेत्रात आजवर जी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे त्याची दखल घेऊन शासन आणि उद्योग क्षेत्रातील इतर मातब्बर संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. 11 जून 2011ला इंडियन लीडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बाय ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशन मिळाला. पहिला अवॉर्ड होता तो. दुसरा नोव्हेंबर 2011मध्ये इंटरनॅशनल अचिव्हर्स फॉर बिझनेस एक्सलन्स बाय इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉन्फरन्स बँकॉक, थायलंडला इथं हा अवॉर्ड मिळाला. तिसरा 24 डिसेंबर 2011ला भारत गौरव अवॉर्ड बाय असोसिएशन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड सोशल डेव्हलपमेंट. जानेवारी 2012मध्ये उद्योगश्री अवॉर्ड मिळाला. 2007मध्ये मी इंडियन एअरलाइन्सचा जॉब सोडून पूर्णपणे कंपनीमध्ये जॉईन झाले. मी कंपनीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचं काम बघते. डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये संदीपला इन्व्हॉल्व न करता मी सगळं हँडल करते. त्यामुळे संदीपला बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये भरपूर वेळ मिळतो. बाहेर जाऊन बिझनेस आणणं, मार्केटिंगचं बघणं हे सगळं संदीप करू शकतो. संदीपचा आणि माझा संबंध 1985 पासून आहे, जेव्हा त्याचे वडील आणि माझा संपर्क आला. आणि त्याच्यानंतर मी संदीपची ग्रोथ आपण म्हणतो वाढ ती बघितलेली आहे.
आणि सांगायचे काही मुद्दे असे आहेत की एक म्हणजे संदीपची जिद्द जे वाखाणण्यासारखी आहे. दुसरं म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हिजन म्हणतो, ती व्हिजन त्याच्याकडं आहे. आणि त्यामुळं एक साधे कम्प्युटर असेंब्लीपासून जो आज नेटवर्कचं जाळं 700 पेक्षा जास्त किलोमीटरचं मुंबईमध्ये जे जाळं केलेलं आहे आणि आम्ही आता पुण्यापर्यंत जे गेलेलो आहोत, ते त्याचं कारण हे आहे, ती व्हिजन त्याच्याकडं आहे. लहानपणी तो सगळ्यांनी सांगितलं खूप मस्तीखोर होता, पण त्याच्या मस्तीमध्ये ना खूप इंटेलिजन्स असायचा. म्हणजे मला आठवतंय जेव्हा मी लहान होते तेव्हा होळी जेव्हा खेळायचो तेव्हा त्याला फुगा मारणं हा फार कठीण गोष्ट असायची. आम्ही सगळे प्लॅन करायचो आणि त्याला फुगा मारून दाखवायचा हे आम्ही नेहमी प्लॅन करायचो, पण त्याला फुगा आम्ही मारूच शकायचं नाही, कारण का त्याला माहिती असायचं आम्ही काय करणार पुढे. त्याच्यामुळे तो जो त्याचा विजनरी स्वभाव आहे तो तेव्हा पण दिसायचा. त्याला कळायचं लोक कशी बिहेव करतील, कुठून येतील आणि कसे फुगा मारतील. आता ही फार क्षुल्लक आणि छोटी गोष्ट आहे, पण त्याचे इम्प्लिकेशन्स खूप मोठे आहेत. म्हणजे आज सुद्धा त्याला कदाचित कळत असेल की बिझनेसमध्ये कसं वागलं तर काय पुढे होऊ शकेल किंवा लोक कशी वागतील. तो अतिशय फेअर आहे, तो अतिशय पीपल ओरिएंटेड आहे आणि खूप इक्वल, सगळ्यांना इक्वल मानतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल. माझे बाबा म्हणजे मला माझे पहिले कोच, मी क्रिकेट पण खेळतो, तर ते माझे पहिले कोच होते. ते आज मला जे करायला मिळते ते त्यांच्यामुळे झालं आहे. ते अगदी अनऑर्थोडॉक्स आहेत, तर त्यांना काही असे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स वगैरे काही नाही आहेत. ही इज अ फ्रेंड टू मी मोर दॅन अ फादर. आणि त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं आहे. मला अजूनही असं काही जे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स असतात ते मी त्यांच्याबरोबर खूप ओपनली शेअर करू शकतो आणि मला त्यांची भीती नाही आहे. म्हणजे मी रिस्पेक्ट करतो त्यांना, पण मला त्यांची अशी भीती नाही आहे जशी आजकाल माझ्या फ्रेंड्सचे असते. तर ही इज अन अमेझिंग फादर. ते कधी मला ओरडत नाही. जर मी काही चूक केली तर ते ओरडून नाही सांगत, ते समजावून सांगतात. मी ड्रम्स वाजवतो आणि जे माझा भाऊ गिटार वाजवतो, तर जेव्हा तो स्टार्ट करत होता गिटार वाजवल्यानंतर त्याचे सर मला ड्रम्स शिकवायचे आणि मला एक ड्रम किट हवा होता. तर माझ्या बाबांनी फुल एनकरेज करून ते दिलं. आणि त्याच्यानंतर पण अजून एक जेव्हा मी अजून थोडं नीट शिकलो ड्रम्स वाजवायला, तर अजून चांगला ड्रम किट दिला. हा, आणि त्याच्यासाठी आय वॉन्ट टू थँक माय डॅड. 2007 ते 2012 आम्ही जे फायबर सगळ्यांना लीज केलं, त्याच्या पुढे काय हे एक विचार डोक्यात होता. तर आम्ही असा विचार केला की आम्ही ट्रिपल प्ले सर्व्हिसेस म्हणजे इंटरनेट, व्हिडिओ आणि व्हॉईस या तिन्ही सर्व्हिसेस घरोघरी पोचवायच्या. हा असा एक विचार मनात आला आणि मी हे 2 वर्षापासून गेल्या स्टडी करतो आहे. कॉमकास्ट म्हणून एक अमेरिकेचं मॉडेल आहे, त्या मॉडेलवरती मी बराच स्टडी करून आता ह्याच जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरतीच आम्ही हे तिन्ही सर्व्हिसेस चालू करतो आहे. ह्या ज्या तुम्ही डिशेस बघतायत ह्या सगळ्या इंटरनेट आणि व्हिडिओसाठी त्या वापरल्या जातात. व्हिडिओ आम्ही डाउनलोड करतो, सगळे चॅनल्स डाउनलोड करतो आणि ते घरोघरी आम्ही IPTVच्या मार्फत पोचवायचा हा एक विचार आहे. त्यांनी या ट्रिपल प्ले सर्व्हिसेस म्हणतो ते आता आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. इंटरनेट आम्ही हिरानंदानी आणि बऱ्याचशा एरियामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे आणि IPTV आम्ही एप्रिलमध्ये लॉन्च करतो आहे. ट्रिपल प्ले सर्व्हिसेस ह्याला जे म्हणतो आपण, हे आम्ही इथे करतो आहे. सिंगापूर, मलेशिया ह्या कंट्रीजमध्ये ऑलरेडी हा व्यवस्थित चालू आहेत ह्या सर्व्हिसेस. आता ह्या सर्व्हिसेस देणारे इंडियामध्ये असं कोणी नाही आहे ज्या तिन्ही सर्व्हिसेस एकाच केबलवरती देतील. त्या दृष्टीने आम्ही आता पावलं उचलली आहेत. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स म्हणा किंवा अहेड ऑफ दी कॉम्पिटिशन, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. संदीपसारखा पॉझिटिव्ह पर्सन मी कधी बघितलं नाही. व्हेरी ऑप्टिमिस्टिक. त्याच्या या ऑप्टिमिस्टिक स्वभावामुळेच तो पुढे जाऊ शकला. संदीपला जे भारत गौरव पुरस्कार मिळाला आणि त्याच्याबरोबर मी स्वतः तिथे दिल्लीला हजर होते, तो जो सोहळा पाहिला आणि मला असं वाटलं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. तर ही होती माननीय श्री संदीप दोंदे या लक्षणीय मराठी उद्योजकाची यशोगाथा आणि जीवन प्रवास. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी आणि याच वेळी आणि पाहू जीवन प्रवास देशाचे लाडके समाजसेवक माननीय श्री अण्णा हजारे यांचा.